नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळे चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी. आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती. आय होप माझ्या सगळ्या मैत्रिणी छान असतील, सुरक्षित असतील आणि हॅप्पी असतील. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं दुपारचं रुटीन. दुपारचं जे रुटीन असतं माझं ते बऱ्यापैकी याच पद्धतीने असतं. तर माझं सकाळचं जे स्वयंपाक आहे, मुलांचे टिफिन वगैरे सगळे गेलेले आणि ते टायमिंग तुम्ही बघू शकता. 12:30 वाजलेले, 15 मिनिटं हे घड्याळ पुढं आहे. तर माझं घर जे आहे ते टोटल आवरलेलं आहे, ते बघू शकता तुम्ही. बेडरूम पण क्लीन आहे, नीट अँड क्लीन करून ठेवलेलं आहे. त्याच पद्धतीने इकडे हॉलमध्ये सुद्धा सगळं आवरलेलं आहे. आणि तसं तर माझं काम जे ते 11:30लाच आवरलं गेलं होतं, कारण की आज मी 4 वाजता म्हणजे लवकर उठलेली होती, सगळे कामं माझे आवरलेली होते. तर मी ना एक साईड तिथे बॅकग्राऊंडला इथे स्वामी चरित्र सारामृत लावून दिलेलं आहे. अशाच प्रकारे मी देवाचे गाणे किंवा मग काहीतरी अध्याय म्हणजे देवाचं पोथी वगैरे ऐकत असते. तर आज मी स्वामी चरित्र सारामृत लावलेलं आहे. तर ते म्हणजे आता जस्ट लावलेलंच आहे. या अगोदर जे ते मी विष्णू सहस्रनाम जे ते संपवलेलं आहे आणि आता हे लावलेलं आहे. तर कॉपीराईट येईल म्हणून आता थांबवलेलं आहे, नाही तर मग ते चालूच ठेवलं असतं. तर मीडियम आवाजात मी हे ऐकत असते आणि मग माझे कामं करत असते. तर काम आवरल्याबरोबर माझे हे कामं किचनमधले स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं. टॉयलेट बाथरूम सगळं क्लीन करून घेतलं. इथे बघू शकता तुम्ही, सगळं क्लीन आहे हे. तर हे सगळं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मग मी सगळ्यात अगोदर जे ते फिश पॉट जे तो क्लीन केला. तर फिश पॉट क्लीन करून घेतला. फिशला पुन्हा तिच्या पाण्यामध्ये सोडून दिलं. तिला थोडंसं खायलाही टाकलं, कारण की हा असा हात लावल्यानंतर ना तिची अपेक्षा जागी होते आणि तिला खायला लागतं. सो मी तिला खायला टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आता इथे किचन मी बऱ्यापैकी आवरायला सुद्धा घेतलं होतं, पण माझ्या लक्षातच नाही राहिलं की मी व्हिडिओ स्टार्ट नाही केलेला आहे. तर म्हटलं चला पटकन आपण आता व्हिडिओ स्टार्ट करूया. तर इथे मी किचनमध्ये ना, तुम्ही आता एकदा किचन आपला बघून घ्या. या पद्धतीने आता सध्या किचन आहे. हे कंटेनर जे तेही मला वापरायला काढायचे. वरतीचे ते साखरेच्या म्हणजे त्या कारखान्यातून साखर मिळते ना, त्याचे 2 10-10 किलोच्या बॅग पडलेल्या आहेत, त्याही मी खाली काढणार आहे. तर या पद्धतीने आपलं सध्या आता किचन आहे. आणि ह्या किचनमध्ये मी आता थोडेफार चेंजेस करणार आहे. तर करताना दाखवणार नाही, कारण की उद्या जे ते आमचे चुलत सासरे जे ते त्यांचं वर्षश्राद्ध आहे आणि मला अजिबात वेळ मिळणार नाही आणि बरेचसे कामं अजून मला आवरायचे आहे. तर मी आता फक्त पटापट कामं आवरून घेणार आहे. तुम्ही आता आपलं हे किचन बघून घ्या. या पद्धतीने किचन आहे आणि आवरल्यानंतर कसं दिसतं काय ते मी तुमच्याबरोबर शेअर करेलच. तर इथे तुम्हाला जेवढं सामान दिसतंय ना, तर हे साठवणुकीचं सामान असतं. ते एवढं सामान जर सोडलं तर आता किराणा सामान ते बऱ्यापैकी संपलेलं आहे. ह्या टिपा जे ते मी किराणा सामान स्टोअर करून ठेवत असते, त्यातलं सगळं सामान संपलेलं आहे. हा सुद्धा मला क्लीन करायचा आहे. कधीही किराणा सामान भरायला घेण्या अगोदर मी जे कंटेनर रिकामे झालेले ना, ते घासून पुसून आणि जागेवर ठेवत असते. त्याचबरोबर हे कंटेनर जे ते मोठं म्हणजे हा टीप आहे, हाही मी घासून घेते, चांगला उन्हात छान असं वाळून देते आणि त्यानंतर यामध्ये साठवणुकीचा किराणा जे तो भरून ठेवलेला असतो. तर हे सगळं काम माझं चालूच होतं. अर्ध काम मी केलेलं सुद्धा आहे. तर इकडे हे जे कंटेनर आहे ना, ह्या कंटेनर मधलं सगळं सामान जे ते चाळून वगैरे पुन्हा कंटेनर मध्ये भरून दिलेले. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या किचन मध्ये जे ते वरचीवर लक्ष द्यायला लागतं. किचन मध्ये काय चालू आहे, काय नाही, कुठे काय ठेवलेलं आहे, काय नाही, कुठल्या वस्तूला जाळं लागले, काय जळमटं लागले का, ते आपल्याला चेक करतच राहावं लागतं. तर तेच मी केलेलं आहे. आता इकडचा किराणा सुद्धा मला बघून घ्यायचा आहे, स्वच्छ करायचा आहे. आणि जे एक्स्ट्रा मी कंटेनर आणलेले ना, ते मी आता यूज करणार आहे. तर ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तर या पद्धतीने मी जे ते सगळं आवरीत राहते. आणि त्याचबरोबर मध्ये मध्ये जे ते मला उद्या काय काम काय काय तयारी करून ठेवायची उद्याची, तीही करून ठेवत असते. तर मला कारळ्याची चटणी करायची, त्याकरता इथे कारळे काढून ठेवलेले. त्यानंतर दूध तापून ठेवलेले, दही लावायचे. तर हे ऑर्गॅनिक गावठी गाईचं दूध आहे. तर हे आता मी थोडंसं थंड होऊन दिलं अजून आणि दही लावून घेईल. त्याचबरोबर जे कट केलेले ड्रायफ्रूट आहे ना, ते संपलेले होते. तर हे जे पहिले उरलेले ड्रायफ्रूट आहे ना, हे मी आता जे ते कट करून ठेवणार आहे ह्या कंटेनरमध्ये. आणि हा कंटेनर जो तो काचेचा आहे, हा मी फ्रीजमध्ये ठेवत असते. तर फ्रीजची सध्याची परिस्थिती अशी आहे. आणि बऱ्यापैकी मी सामान जे ते असं फ्रीजमध्ये म्हणजे आता बघा, ही काजू आणि फरसबी तीळ पावडर इथे मी ठेवलेली आहे. त्यानंतर चिली फ्लेक्स मी इथे ठेवलेले. त्यानंतर मिक्स ड्रायफ्रूट म्हणजे सीड्स जे आहे ना, ते ठेवलेले. त्यानंतर खाली जे ते जी कसुरी मेथी आहे ना, ती ठेवलेली. त्यानंतर इथे काय आहे, इथे चिली फ्लेक्स, इथे
काय बोलता याला, मनुके ठेवलेले आहे. आणि याच्या शेजारी जे ते काजू बदाम पिस्ता याचे मिक्स असे हे बघा असे फ्लेक्स केलेले असतात. ते मिक्स मी असे करून ठेवत असते, म्हणजे वेळेवर मला ते करत बसण्याची गरज पडत नाही आणि झटपट माझं काम जे ते होऊन जातं. तर आता जे ते थोड्या वेळात तनिष्का येईल, त्यामुळे आमच्या दोघींसाठी ही स्मूदी काढून ठेवलेली आहे. काम करता करता आम्ही पूर्ण चटोरे आहोत, फुडी आहोत, तर आम्हाला काही ना काही खायला लागत असतं. तर इथे हे काढून ठेवलेले आम्ही, ती आल्यानंतर आम्ही दोघी घेऊ, त्याकरता इथे मेल्ट करण्यासाठी ठेवलेले. आणि जे जे सामान मला नाही पाहिजे ते मी बर्ण्यांमध्ये भरून ठेवणार आहे, पण क्लीन करून. आणि सगळं सामान जे मी याच पद्धतीने क्लीन करून ठेवील. आजचा ब्लॉग जो तो पूर्ण आपला असाच असणार आहे क्लिनिंगवरचा. त्याचबरोबर इथले हे जे रॅक आहे ना, याही मी एखाद्या वेळेस ह्याच ठेवील किंवा मग थोडेसे फेरबदल करणार आहे. तर इथे पण जे याचं बेस आहे ना तो कडप्पा, त्याच्यावर मी पेपर लावून घेणार आहे, ह्यालाही आणि ह्यालाही. त्याचबरोबर ह्या रॅकमध्ये सुद्धा मी पेपर लावून घेणार आहे. थोडेफार ह्या जो हा रो आहे ना इथे मी चेंजेस करणार आहे. तर पुढचा व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या या चॅनलवरती. तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब केलंय की नाही ते बघून घ्या. हे सगळे आता मी कामं करणार आहे. त्याचबरोबर चिमणी बघू शकता, चिकट झालेली खूप. चिमणी ही क्लीन करून घेईल. क्लीन कशी करते ते नाही दाखवणार, कारण की या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे की मी चिमणीची डीप क्लिनिंग कशी करते, तर तीही करून घेईल. आणि त्यानंतर क्लीन किचन कसा दिसतोय तो फक्त एकदा दाखवून देईल. आणि त्यानंतर डायरेक्टली आपण किचन टूर जी ती बघणार आहोत. आणि हॉल आणि बेड जो आहे तो माझा पूर्ण डीप क्लीन झालेला आहे, वरून मी क्लीन करून घेतलेला आहे. आता फक्त मला आहे ना हे फॅन जे ते पुसून घ्यायचे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कार्पेट क्लिनिंग बघितली, तर ती कार्पेट बघा किती छान अशी क्लीन करून घेतलेली मी. तर कार्पेट सुद्धा माझी क्लीन करून झालेली. ही कार्पेट जे ती गुंडाळून ठेवील आणि त्यानंतर फॅन जो तो क्लीन करून घेणार आहे. फॅन क्लीन करायची ही माझी पद्धत खूप सोपी आहे, तीही मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. मस्त असे म्हणजे जास्त टेन्शन न घेता, म्हणजे हार्डवर्क करण्यापेक्षा ना एकदम इझिली आपण जे ते हे सगळे कामं करू शकतो. तेच मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला हार्डवर्क नाही करायचे, आपल्याला स्मार्ट वर्क करायचे. तर मी तेच जे ते तसंच यूज करून आणि ही कार्पेट जी ती क्लीन केलेली, हिचा मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे. तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता. लॉंग व्हिडिओ बघायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बघू शकता. तर ही सगळी आत्तापर्यंतची अपडेट होती. आता ना मी पटकन जे जे सामान किराणा सामान उरलेलं आहे ना ते मी आता चाळून घेणार आहे. आणि हे बघा किती नाही म्हटलं ना तर थोडेफार जाळे जळमट होत असतं. किराणा भरण्या अगोदर ना मी असं सगळं काय काय सामान उरलेलं आहे ते सगळं चाळून वगैरे व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवत असते. जे डबे रिकामे ते घासून पुसून जागेवर ठेवून देत असते आणि मग किराणा भरत असते. तर किराणा भरेल त्यावेळेलाही तुमच्यासोबत शेअर करेल. आताच हे पटकन मी आवरून घेते आणि त्यानंतर आता तुम्हाला दाखवते. अगोदर सांगितल्याप्रमाणे मी किचनमध्ये काही फेरबदल करणार आहे, त्यासाठी मी ही ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे. तर त्यातलं हे पहिलं प्रोडक्ट तर शॉप्सीवरून मागवलेले आहे. बघा प्रोडक्टची परिस्थिती बघा, आलेले आता सध्या ते दादा घेऊन आलेले होते. तर अशा प्रकारे फाटलेलं आलेलं आहे. तर मी याची कंप्लेंट तर जरूर करणार आहे, पण आतमध्ये मी जे मागवलेली आहे ती वस्तू क्वांटिटी जेवढी मी मागवलेली आहे ना तेवढी आहे का नाही ते मी बघणार आहे. तर इथे मी हे वॉलपेपर मागवलेले आहे. अडेसिव्ह सेल्फ अडेसिव्ह जे वॉलपेपर असतं ना ते मागवलेले आहे. तर आता सध्या ना छान अशी ऑफर चालू आहे शॉप्सीवर, तर त्यामुळे मी आता हे मागवले. नाही तर मी दिवाळीला सुद्धा मागवू शकत होते, पण दिवाळीला ना हा एक जो पीस आहे ना हा आपल्याला 99 रुपये किंवा 150 रुपयाला एक पडत होता, त्यामुळे मी त्यावेळेला घेतले नाही. तर मी जितके मागवले तेवढे आहेत आणि ते बघते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर हे बघा मैत्रिणींनो, इथे हे जे मी मागवलेले होते हे वॉलपेपर, तर ते जितकी क्वांटिटी मी मागवलेली होती तितके आलेले आहे. तर हा एक वॉलपेपर मी हे किचन ऑर्गनायझेशनसाठी आणि मेकओव्हरसाठी हे वॉलपेपर जे ते मागवलेले आहे. याची लेंथ भरपूर छान अशी आहे. मी तर म्हणेन मी याच्या अगोदर जे मागवले ना ते थोडेसे छोटे याच्यापेक्षा आणि हे मोठे. तर हा एक वॉलपेपर मला 65 रुपयाला पडलेला आहे. तर हा एक असं ब्लॉक विटा असताना त्याच्यासारखा आहे आणि मस्त अशी क्वालिटी आहे. आपण जे घरामध्ये फरशी लावलेली असते ना, लाईक ही अशा ह्या फरच्या,
तर याच्यापेक्षाही ते मोठं आहे. आपण मोठ्या मोठ्या फरच्या येतात आपल्या घरामध्ये लावण्याच्या व्हाईट फरची, त्याच्या आकाराचं हे एक वॉलपेपर आहे आणि हे 65 रुपयाला एक पडलेले. तर आपल्याला हे एका वेळेला 4 मागवायचे होते, तर मी हे टोटल एका वेळेला जे ते 16 मागवलेले आहे. तर हे 16चे 16 मला रिसीव्ह झालेले. त्याच पद्धतीने हे एक सेल्फ अडेसिव्ह वॉलपेपरच आहे. तर हा मी इथे किचनची जी हा कडाप्पा असतो ना, इथे ऑर्गनाईज करण्यासाठी हा मागवलेला आहे. तर हा या कलरचा आहे, या कलरचा आहे. आणि हा मला एक जो आहे तो 45 रुपयाला हा एक रोल पडलेला आहे. तर हेही आपल्याला फक्त त्यांची कंडिशन एवढीच होती की एका टायमाला 3 मागवायचे, म्हणजे ते घ्यायला त्यांनाही पाठवायला परवडेल आणि आपल्यालाही घ्यायला परवडेल. 4 मागवायचे होते. तर 1 2 3 4 असे हे 4 रोल आलेले. आणि तुम्ही इथे बघू शकता पेपर किती आलेला आहे. हा हे बघा एवढा सगळा आहे. तर म्हणजे पूर्ण जर इथून आपण घेतलं तर इथून तसा एवढा इथपर्यंत ह्या किचन कट्ट्याच्या टोकापर्यंत एवढा हा जाईल. एवढा असा वॉलपेपर आहे हा एका रोलमध्ये. तर हे मी 4 रोल मागवलेले आहे आणि हे 45 रुपयाला पडलेले आहे. तर या पद्धतीने आपण ऑनलाईन शॉपिंग करताना सुद्धा आपण स्मार्ट शॉपिंग केली ना, तर अजिबात आपली फसगत होत नाही आणि आपल्याला प्रोडक्ट जे येते तेही छान मिळतं. फक्त त्यात एकच होतं की बघा असं मी हे प्रोडक्ट बघा मी फाडलेलं नव्हतं. आणि हे जे आहे ना, जे डिलिव्हरी बॉय असतात किंवा ज्या गाड्यांमध्ये हे पार्सलचे मोठमोठे कार्टन उतरतात ना, त्यातनं ज्या वेळेला वेगळे केले जाते ना, त्यावेळेला ती मुलं किंवा ते लोक हे फाडतात. डिलिव्हरी बॉय सुद्धा नाही फाडत. जे आपल्या घरापर्यंत जे घेऊन येतात ना, ते सुद्धा नाही फाडत. हे गाडीतनं उतरतं त्यावेळेलाच हे सगळे फाडलेले असतात. ते लोक चेक करतात आणि त्यांच्याकडे जर त्यातली वस्तू असेल ना, तर ती वस्तू म्हणजे वापरलेली वस्तू आपल्या बॉक्समध्ये ते ठेवून देतात आणि आपली चांगली वस्तू जे ते घेऊन ठेवतात. तर याचाही मला एक अनुभव आलेला आहे हेडफोनचा, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे हा माझा अनुभव. कारण मी फ्लिपकार्टला शॉप्सीला फोन केला तेव्हा मला हे सगळं त्यांचे म्हणजे तिथनं कळालं की हे असं झालेलं आहे. सो म्हणून मी तुम्हालाही सांगते की ह्या गोष्टी अशा होत्या. त्यामुळे आपण ज्या वेळेला ऑनलाईन शॉपिंग करतो ना, तर त्यावेळेला एक व्हिडिओ आपण काढूनच घ्यायची, म्हणजे आपली फसगत होत नाही. आणि झाली बी तर आपल्याला त्याचं रिटर्न जे ते मिळतं, म्हणजे आपली वस्तू मिळते आपल्याला परत, किंवा मग आपल्याला आपले पैसे जे ते आपल्या कार्डमध्ये मिळतात. तर हे होतं आपलं, मला हे तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी एक छोटीशी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेली. मैत्रिणींनो, आजची व्हिडिओ जी ती या अगोदरची जी व्हिडिओ बघितली ना तुम्ही, त्याच्या जवळजवळ 4 ते 5 दिवसानंतरची ही व्हिडिओ आहे. 4 ते 5 दिवसात मी घर जे ते सगळं व्यवस्थित आवरून घेतलं. सगळे माझे जे कामं करायची होती मला ती करून घेतली. त्यानंतर आजच तुमच्यासोबत मी कार्पेट क्लिनिंगचा छान असा व्हिडिओही शेअर केलेला आहे, तोही तुम्ही बघितला असेल. आणि त्यानंतर आता आपण आजच्या व्हिडिओवर येऊ. तर आज जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, मी किचन जे ते क्लीन करीत आहे, व्यवस्थित क्लीन करून आणि ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करत आहे. पहिल्यापेक्षा थोडीशी वेगळं असं ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मी काही ऑर्गनायझर मागवलेले होते, त्याचबरोबर काही कंटेनर सुद्धा मागवलेले होते. तर हे कंटेनर आहे हे मी मिशोवरनं मागवलेले होते. सेम हेच कंटेनर जे ते मी 1-2 दिवसापूर्वी आलेले होते. तर ते कंटेनर जे ते यूज केलेले कंटेनर ते माझ्यापर्यंत पोहोचले होते, त्यामुळे मग ते मी रिटर्न केले. आणि आता पुन्हा तेच जे कंटेनर आहे ते आलेले आहे. तर आता आपण आज बघूया की हे व्यवस्थित आलेली आहे की नाही. तर मी हे कंटेनर घेतलेले आहे, अशा पद्धतीने हे कंटेनर आहे. तर आजचे कंटेनर जे आहे ते व्यवस्थित आहे, व्यवस्थित हे सगळे कंटेनर. मागच्या वेळेला म्हणजे 2 दिवसापूर्वी जे कंटेनर आलेले ना, ते सगळे यूज केलेले कंटेनर होते, त्यामुळे मग मी ते रिटर्न करून दिले. तर हे बघा हे व्यवस्थित कंटेनर आलेले आहे. तर हे टोटल 12 मी कंटेनर घेतलेले आहे. ट्रान्सपरंट आहे, म्हणजे यामध्ये आपण काय ठेवलेलं आहे ना ते व्यवस्थित दिसेल या हिशोबाने मी हे कंटेनर घेतले. तर त्याचबरोबर मी किराणा सुद्धा भरून घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. किराणा भरून घेतला आणि बरीचशी मी फेरबदल केलेले, काही चेंजेस केलेले ते आपल्या आता किचन टूरचं व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना, त्यामध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. तर हेही मी एक्स्ट्राचे जे कंटेनर आहे ना, ते काजू वगैरे ठेवलेले हेही मागवलेले आहेत. तर ते मी म्हणजे काढून आणि त्यात सामान भरून ठेवलेलं आहे. आणि हे कंटेनर जे ते मी आता यूज करायला काढणार आहे. तर हे क्लीन करून घेते आणि त्यानंतर यात मी काय काय सामान भरणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. आणि त्यानंतर यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे आपला
किचन टूर असणार आहे, कारण की मी किचन टूर दिलेली नव्हती. बऱ्याचशा ताईंची कमेंट होती की ताई तुम्ही तुमच्या आत्ताचं जे किचन आहे हल्ली तुम्ही जे म्हणजे जिथे राहताय, आता मी त्याच किचनमध्ये राहते, पण जे तुम्ही आता फेरबदल केलेले जे किचन आहे ते किचन आमच्यासोबत शेअर करा त्याची व्हिडिओ. तर मग मी ती व्हिडिओ तुमच्यासोबत ह्या व्हिडिओ नंतर शेअर करणार आहे. तर चला पटकन मी हे सगळे कंटेनर जे ते काढून घेते. कंटेनर खूप छान आहे, क्वालिटी मस्त आहे आणि एअरटाईट कंटेनर आहे हे. तर मुंग्या वगैरे लागण्याचं काही टेन्शन नाही. तर कोणाला जर हे कंटेनर घ्यायचे असेल तर याची लिंक जी ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि परचेस करायचे असेल तर करू शकता. हे कंटेनर जे ते 1 किलो यामध्ये कुठलंही सामान देते 1 किलो सामान यामध्ये राहू शकतं, एवढे हे कंटेनर आहे. तर चला मी पटकन हे क्लीन करून घेते आणि त्यानंतर यामध्ये काय काय सामान भरणार आहे, काय ठेवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. हे पहा मैत्रिणी, इथे मी हे कंटेनर देते छान असे क्लीन करून घेतलेले आणि व्यवस्थित सुकले सुद्धा. ते फॅनच्या हवेखाली 10-20 मिनिटं छान असे सुकून दिले, मी पुसून घेतले आणि त्यानंतर सुकून घेतले. तर झाकणही छान असे सुकले गेलेले. आता मी हा जो किराणा आणलाय ना हा सगळा या कंटेनरमध्ये भरणार आहे. तर 1 किलो पर्यंत सगळा किराणा जो येतो यामध्ये येतो. तर मी त्या हिशोबाने हे कंटेनर घेतले होते आणि यामध्ये ना आपल्याला पाहिजे जर असेल ना आपण 1.5 किलो पर्यंतचे सुद्धा हे कंटेनर आहे, तर ते सुद्धा घेऊ शकतो. तर मी इथे अर्धा किलोचे एक कंटेनर म्हणजे 12 कंटेनर घेतलेले, अर्धा किलो ज्यामध्ये बसतं ते कंटेनर. तर मी तुम्हाला ते कंटेनर दाखवते. तर हे बघा, हे जे कंटेनर आहे ना यामध्ये अर्धा किलो पर्यंतचं सामान जे ते व्यवस्थित मावतं. तर हेही कंटेनर मी घेतलेले आहे आणि हे जे आहे ना हे 1 किलो पर्यंतचं सामान यात मावतं. तर हेही घेतलेले आहे. तर दोन्ही कंटेनर खूप छान आहे, क्वालिटी खूप मस्त आहे आणि एअरटाईट आहे, विशेष म्हणजे एअरटाईट आहे. तर त्यामुळे मला हे खूप आवडले. आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे अभिमानाची गोष्ट, मेड इन इंडिया. तर मेड इन इंडिया आहे हे. तर मी शक्यतो कुठलेही प्रोडक्ट घेत असताना ना त्यावर काय मेन्शन केलेलं आहे म्हणजे मेड इन इंडिया असेल तर ते प्रोडक्ट मी जे ते अगोदर त्याला प्रायोरिटी देते, ते प्रोडक्ट जे ते घेत असते. मेड इन चायना जर असेल तर मी बऱ्यापैकी ते प्रोडक्ट जे ते नाहीच घेत. आणि समजा आपल्याला गरजच असेल तर मग एखाद्या वेळेला, पण एखाद दुसरी गोष्टी असेल फक्त माझ्याकडे मेड इन चायना, नाही तर मी बऱ्यापैकी जे ते मी माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवत असते की मी घेतलेले सगळे प्रोडक्ट जे ते मेड इन इंडिया असतात. तर आता हे जे कंटेनर आहे हे मी छान असे स्वच्छ करून घेतलेले. आता यामध्ये एक एक करून आपण सगळं सामान भरून घेऊया. हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी ह्या जे सगळे कंटेनर आहे ना हे सेट केलेले आहे. यामध्ये सगळा किराणा सामान सुद्धा भरून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही काय काय ठेवलंय ते तुमच्यासोबतही शेअर केलेलं आहे. तर या पद्धतीने मी हे कंटेनर जे ते इथे असे यूज केलेले आहे आणि खूप छान दिसत आहे. हा एरिया जो आहे ना तो खूप छान दिसायला लागला फक्त ह्या कंटेनरमुळं. या अगोदरही मी अशाच प्रकारचे कंटेनर जे ते इथे ठेवलेले होते, पण ते ट्रान्सपरंट नव्हते, त्यामुळे काय सामान कशात ठेवलेले ते कळत नव्हतं, काय संपलं ते कळत नव्हतं.
तर त्यामुळेच मी ना हे कंटेनर मागवलेले आहे आणि हे 500 रुपयामध्ये मला 12 कंटेनर जे ते पडलेले आहे आणि खालचे जे कंटेनर आहे ना ते 250 रुपयामध्ये 12 कंटेनर पडलेले आहे. दोन्ही कंटेनर जे ते मी मिशोवरनं घेतलेले, ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे आणि याची लिंक जी ती दोन्ही कंटेनरची ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स जो आहे तो चेक करू शकता. तर या पद्धतीने मी हे कंटेनर इथे असे सेट केलेले आहे आणि जे दुसरे कंटेनर घेतलेले आहे ना ते इकडे बघा या पद्धतीने ठेवलेले आहे. तर सगळं नियोजन असं ठेवलेलं आहे ना की इथे ना सगळे ब्रेकफास्टचे आयटम मी ठेवलेले आहे आणि काही असे आपण मुलांना पॉपकॉर्न वगैरे बनवून देतो. तर हे पॉपकॉर्नचे ज्या सीड्स आहे ना, म्हणजे हे मक्का आहे ना ही साईडला ठेवली का साईडलाच राहून जाते, मग यामध्ये किडे होऊन जातात, ते बऱ्यापैकी फेकल्या जातं. तर त्यामुळे मी पाव किलो दर महिन्याच्या किराण्यामध्ये हे पॉपकॉर्न आणत असते ही मक्का. तर त्यामुळे मी ती अशी वरती ठेवलेली, जेणेकरून ती मला सतत डोळ्यासमोर राहील आणि मुलांना पाहिजे तेव्हा मी ते पटकन करून देऊ शकेन. त्यानंतर तो आहे लापशीचा रवा, तोही मी वरती ठेवलेला आहे. नाश्त्याचा प्रकार आहे. मोहरी ठेवलेली थोडीशीच असते, तर या छोट्या कंटेनरमध्ये राहील या हिशोबाने यात ठेवलेली. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता हे सगळे इथे या डब्यांमध्येच ठेवलेले, तर मुलांना दिसले म्हणजे मुलं खातील त्या हिशोबाने. त्यानंतर इथे ओट्स ठेवलेले, मुसेली ठेवलेली, त्यानंतर अजून काय ठेवलेले, मुसलीमध्ये यूज केले जाणारे हे सीड्स इथे ठेवलेले आहे. त्यानंतर हे सिरियल्स आणि सिरियल्सला मला अजून दुसरा एक डब्बा बघायचा आहे, ते तिकडे ठेवणार आहे. तर हे कॉर्नफ्लेक्स सुद्धा मी इथे ठेवलेले आहे आणि पोहे केल्यानंतर पोहेंवरती पोहे किंवा शिरा केल्यानंतर त्यावरती टाकण्यासाठी आपल्याला ही बारीक शेव पाहिजे असते, तर त्यासाठी ही शेव इथे ठेवलेली. तर सगळे असे पदार्थ मी इथे ठेवलेले आहे ना, ते जेणेकरून मला पटकन यूज करायला होईल आणि ज्या वेळेला लागतं त्या वेळेला पटकन ते आपल्याला दिसेल आणि पदार्थ ज्या वस्तू आहे ना त्याची फेकजोकही होणार नाही आणि सगळं व्यवस्थित आवरलंही जातं आणि ब्रेकफास्टलाही आपल्याला पटकन येते. इझिली गॅस जवळच असलं म्हणजे आपण पटकन ब्रेकफास्टसाठी या वस्तू घेऊ शकतो. तर तुमची फक्त उत्सुकता वाढवण्यासाठी मी इथे किचनचा एक लुक देते आहे. खूप साऱ्या छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओ जे किचन टूरचा आपली व्हिडिओ असणार आहे ना त्यामध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नक्की आपली या पुढची जी व्हिडिओ आहे किचन टूरची ती नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त ताईंना आपल्या त्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स ज्या आहेत त्याची म्हणजे त्याचा फायदा होईल. त्याकरता जास्तीत जास्त तो व्हिडिओ सुद्धा आणि हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा. आणि ही आहे आजची माझी देवपूजा. तर मी देवपूजा करून घेतलेली आहे. तर बऱ्यापैकी मी दुपारची माझी वेळ जी ती अशा प्रकारे किचन माझं क्लीन करण्यासाठी जे ते देत असते आणि माझं घर जे ते व्यवस्थित नीट अँड क्लीन कसं राहील त्याच्याकडे लक्ष देत असते. तर अशी होती मैत्रिणींनो आपली आजची व्हिडिओ. अर्धी व्हिडिओ जी ती या अगोदरची आहे आणि त्यानंतर 8-10 दिवस म्हणजे 4-8 दिवसानंतरची ही व्हिडिओ आहे. तर आज आहे बुधवार. तर बुधवारच्या दिवशी मी हा उरलेला व्हिडिओ जो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. किचन टूरचा व्हिडिओ अजून मी शूटिंग केलेली नाही, कारण की मला अजून ही चिमणी जी आहे ना ती क्लीन करायची आणि अजून थोडेफार जे ते काही गोष्टी मला ऑर्गनाईज करायच्या आहेत. तर इथे एक ऑर्गनायझर येणार आहे ते लावायचे आणि बाथरूममध्ये एक ऑर्गनायझर लावायचे. तर खूप सारे बदल अजून होणार आहे, काही गोष्टी इकडच्या तिकडे होणार आहे. तर नक्की आपलं किचन टूरची व्हिडिओ जी ती बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर आता मी इथे घेतलेले पॉपकॉर्न बनवण्यासाठी, तर मुलं येतील आता. तुम्हाला टायमिंग दाखवते. तनिष्का येईल आता, 2 वाजलेले आणि याच पद्धतीने माझा दुपारचा वेळ जो तुम्ही घालवत असते. तर म्हटलं चला त्याच्यासाठी थोडंसं आपण पॉपकॉर्न बनवून ठेवूया. पॉपकॉर्न काढलेलेच होते ही मक्का आणि सकाळी मी ना मुलांच्या टिफिनला कांद्याची पाथीची चटणी दिलेली होती, भाकरी चपात्या केलेल्या होत्या आणि डाळ फ्राय केलेली होती. तर सगळं उरलेलं इथे काढून ठेवलेले. डाळ जी ती फ्रीजला लावलेली जेणेकरून आल्यानंतर गरम करून देईल. तर आता मी पॉपकॉर्न बनवून घेणार आहे. तर चला आता मी पॉपकॉर्न बनवते. तोवर तुम्ही आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जी ती मिळत राहील. चला तर मग मैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ.